10 ऑक्टोबर 2025 रोजी बेगुसरायची रहिवासी असलेली भारती कुमारी नावाची मुलगी आपल्या घरातून बाहेर पडते. ती घरच्यांना सांगते की ती पाटण्याला जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून भारती पाटण्यात राहून सरकारी परीक्षेची तयारी करत होती. 10 ऑक्टोबरला सुद्धा ती घरातून हेच सांगून निघाली होती की ती परत पाटण्याला आपल्या रूमवर जात आहे आणि पुन्हा आपल्या परीक्षेच्या तयारीला लागेल. ती घरातून निघते. संध्याकाळपर्यंत तिच्या घरच्यांना खात्री होती की ती नेमकं पाटण्याला पोहोचली आणि पोहोचल्यानंतर त्यांना कॉल करेल. पण भारती कुमारीने आपल्या घरच्यांना फोन केला नाही. जेव्हा घरच्यांनी तिच्या नंबरवर कॉल केला, तेव्हा तिचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. घरच्यांना वाटलं की कदाचित मुलीचा मोबाईल स्विच ऑफ झाला असेल, प्रवासाने ती थकली असेल किंवा झोपली असेल आणि दुसऱ्या दिवशी तरी कॉल नक्की करेल, असा विश्वास वाटला. 11 ऑक्टोबर 2025 हा दिवस उजाडतो, पण भारती कुमारीचा मोबाईल अजून सुद्धा स्विच ऑफच होता. तिने आपल्या घरच्यांना कॉल केला नव्हता. आता घरचे तिच्यासोबत रूमवर राहणाऱ्या त्या मुलीला कॉल करतात, जी तिच्यासोबत कोचिंगला सुद्धा जायची. तेव्हा ते तिला भारतीबद्दल विचारतात. तेव्हा ती सांगते 10 ऑक्टोबर 2025ला भारती कुमारी पाटण्याला रूमवर आलीच नाही. घरच्यांसाठी ही गोष्ट खूपच धक्कादायक होती, कारण सहसा घरातून निघाल्यावर ती थेट आपल्या रूमवरच जात होती. घरच्यांना आता काहीतरी अघटित घडल्याची शंका येऊ लागली होती. म्हणूनच ते उशीर न करता पाटण्याला पोहोचतात. ज्या ठिकाणी ती भाड्याने राहत होती तिथे आसपास जाऊन ते आपल्या स्तरावर चौकशी सुरू करतात. पण तिथून त्यांना हेच समजतं की 10 ऑक्टोबरला भारती कुमारी आपल्या रूमवर आलीच नव्हती. शेवटी थकल्या भागल्या अवस्थेत पोलीस स्टेशनला जातात आणि पोलिसांना सर्व हकीकत सांगून आपल्या मुलीची बेपत्ता झाल्याची रिपोर्ट नोंदवतात. बिहारमध्ये निवडणुकीचा काळ सुरू असल्यामुळे पोलीस सुरुवातीला रिपोर्ट नोंदवत नाहीत. खूप विनंती केल्यानंतर पोलीस मिसिंग रिपोर्ट नोंदवून घेतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही घरी जा, तुमची मुलगी सुखरूप घरी पोहोचेल. पण पोलीस या केसवर कोणतीही कारवाई करत नाहीत आणि भारतीला शोधण्याचा सुद्धा कोणताही प्रयत्न केला जात नाही. असं करता करता 2 ते 3 दिवसांचा वेळ निघून जातो. 15 ऑक्टोबर 2025 बेगुसराय मधील एका शेतात काही लोक एका मुलीचा मृतदेह पडलेला पाहतात. ते तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला याची माहिती देतात. पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतात. मुलीची ओळख पटवली जाते. तेव्हा समजतं ती मुलगी दुसरी कोणी नसून तीच भारती कुमारी होती, जी 10 ऑक्टोबर पासून बेपत्ता होती. तिच्या घरच्यांना ओळखीसाठी बोलावलं जातं. ते सुद्धा आपल्या मुलीला ओळखतात. मुलीची हत्या झाली होती. गळ्यावर खुणा असल्याचं सुद्धा स्पष्ट दिसत होतं की गळा दाबून तिची हत्या करण्यात आली आहे. पोलीस मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि त्याच्यानंतर तो कुटुंबाच्या स्वाधीन करतात. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर येतं की मुलीसोबत मारहाण झाली नव्हती, पण गळा दाबून तिचा खून करण्यात आला होता. आता प्रश्न हा होता की पाटण्यात राहून सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका मुलीची गळा दाबून हत्या कोणी केली असेल आणि पाटण्याहून तिचा मृतदेह बेगुसरायच्या शेतात कसा पोहोचला? प्रश्न अनेक होते, पण या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव आणि तुम्ही पाहत आहात गिट टू टॉक. आता पोलीस सर्वात आधी भारती कुमारीच्या मोबाईल लोकेशनचा नीट तपास घेतात. त्यांचं विश्लेषण केल्यावर पोलिसांना समजतं की 10 ऑक्टोबर 2025ला भारती बेगुसरायतून पाटण्यासाठी निघाली होती, पण ती पाटण्याला न जाता कासगंजला गेली होती. प्रश्न असा निर्माण होतो की ती कासगंजला का गेली होती, जिथं ती कोणाला भेटायला गेली होती, आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे भारती कुमारीच्या सीडीआर मधून मिळू शकत होती. पोलिसांनी भारतीचा सीडीआर काढला तेव्हा समजलं की 10 ऑक्टोबरला घरातून निघाल्यानंतर तिने एका नंबरवर कॉल केला होता आणि त्या नंबरवर ती पहिल्यांदाच बोलत नव्हती, तर याच्या आधी सुद्धा तासनतास ती बोलत असते. हा नंबर गौतम नावाच्या मुलाचा होता. पोलीस उशीर न करता गौतमचे लोकेशन काढतात. तेव्हा समजतं की गौतम कासगंज मध्ये राहतो आणि तो एका सरकारी शाळेत शिक्षक आहे. पोलीस त्याच्याकडे पोहोचतात आणि भारती सोबत ज्याचा काय संबंध आहे आणि 10 ऑक्टोबरला तो तिला भेटला होता की नाही, असे कडक प्रश्न विचारतात. हा गौतम पोलिसांना सांगतो की भारती सोबत त्याचे खूप चांगले संबंध होते. जेव्हा भारती पाटण्याला अभ्यासासाठी आली होती तेव्हाच त्यांची भेट झाली होती. त्यांची मैत्री सुद्धा झाली होती आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. भारती अनेक वेळा कासगंजला गौतमच्या सरकारी निवासस्थानी त्याला भेटायला जायची आणि गौतम सुद्धा अनेक वेळा भारतीच्या रूमवर पाटण्याला तिला भेटायला येत होता. त्यांच्यात शारीरिक संबंध सुद्धा होते. या सर्व गोष्टी गौतमने पोलिसांना सांगितल्या. पण गौतम पोलिसांना म्हणतो की 10 ऑक्टोबरला तो आपल्या शाळेत ड्युटीवर होता. तुम्ही हवं तर चेक करू शकता आणि त्या दिवशी तो भारतीला भेटला नव्हता. त्यामुळे पोलीस गौतमच्या शाळेत जातात, अटेंडन्स रजिस्टर चेक करतात आणि सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा तपासतात. त्याच्यामध्ये पोलिसांना स्पष्ट दिसतं की त्या दिवशी गौतम शाळेत ड्युटीवरच होता. गौतमच्या बोलण्यावरून पोलिसांना वाटतं की तो खरं बोलतोय आणि भारतीच्या हत्येमध्ये त्याचा काहीच संबंध नाही. पण पोलिसांना मिळालेले पुरावेवरून सांगत होते की गौतमची यात महत्वाची भूमिका आहे. जेव्हा पोलीस गौतम आणि भारतीचे मोबाईल लोकेशन तपासतात तेव्हा समजतं
की 10-11 आणि 12 ऑक्टोबरला गौतम आणि भारतीचे लोकेशन एकच होते. आधी त्यांचे लोकेशन कासगंजचे होते आणि नंतर बेगुसरायमध्ये सुद्धा दोघांचे लोकेशन सेमच दाखवत होते. इतका दुवा मिळाल्यावर पोलीस गौतम जिथे राहत होता तिथल्या आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासू लागतात. त्यामध्ये पोलिसांना दिसतं की 11 ऑक्टोबर 2025च्या संध्याकाळी गौतम आपल्या बाईकवर एक मोठं पोतं ठेवून कुठेतरी घेऊन जात आहे. पोलीस जेव्हा त्या पोत्याबद्दल विचारतात तेव्हा गौतमला कोणतंही समाधानकारक उत्तर देता येत नाही आणि इथूनच पोलिसांचा संशय अधिक वळतो. या पुराव्यांच्या आधारे पोलीस गौतमला अटक करतात आणि जेव्हा त्याची कडक चौकशी होते तेव्हा एक धक्कादायक कहाणी समोर येते. गौतम पोलिसांना सांगतो की भारती जेव्हा पाटण्याला राहायला आली होती तेव्हा त्याची भेट झाली होती. भारती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होती आणि पाटण्यात राहताना तिला पैशांची खूप गरज पडायची. गौतम आज सरकारी शिक्षक असल्यामुळे त्याच्याकडे पैशाची कमतरता नव्हती, म्हणून तो भारतीचा सर्व खर्च उचलत होता. तो तिला चांगले कपडे आणि तिला लागणाऱ्या सर्व गोष्टी घेऊन द्यायचा. दिसायला तर हे एक प्रेम होतं, पण हे प्रेम नसून एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्याचा मार्ग होता. भारतीला सर्व सुखसोयी मिळत होत्या आणि बदल्यात गौतमीला तिची साथ मिळत होती. हे सर्व असंच सुरू होतं. 10 ऑक्टोबरला भारती घरातून निघाली तेव्हा ती पाटण्याला न जाता कासगंजच्या गौतमच्या घरी गेली होती. त्या दिवशी गौतम शाळेत होता, पण ती त्याच्या घरी पोहोचली. रात्री त्यांनी सोबत वेळ घालवला. त्याच्यानंतर सकाळी 4 वाजता गौतम जागा झाला, कारण 11 तारखेला त्याला ड्युटीवर जायचं होतं. भारती त्यावेळी झोपलेली होती. याच दरम्यान गौतमने भारतीचा मोबाईल चेक केला. त्याने तिच्या फिंगरप्रिंटचा वापर करून तिचा लॉक उघडला आणि फोल्डर्स पाहू लागला. जिथं गौतमला काहीतरी असं दिसलं जे खूप धक्कादायक होतं. भारतीच्या फोनमध्ये एक हिडन फोल्डर होतं, ज्याच्यामध्ये तिचे दुसऱ्या एका मुलासोबतचे काही अश्लील फोटो होते. हे फोटो पाहून गौतम खूप संतापला, कारण त्याला वाटायचं की भारती फक्त त्याच्यावरच प्रेम करते. त्याने ते फोटो लगेच भारतीला दाखवले. त्यावर तिने काहीच उत्तर दिलं नाही. तू या गोष्टी बाजूला ठेव, आधी माझ्या इच्छा पूर्ण कर आणि मग यावर बोलूया. भारतीला वाटलं की शारीरिक संबंधामुळे गौतम या गोष्टी विसरेल. त्यांच्यात पुन्हा संबंध झाले, पण त्याच्यानंतर गौतमचा प्रश्न तोच होता की त्या मुलासोबत तू अशा शिस्तीत का आढळली. आता भारती गौतमला म्हणाली की एक मुलगा तिला ब्लॅकमेल करत आहे आणि त्याने जबरदस्तीने हे सर्व केलं आहे. पण त्या फोटोमध्ये भारती हसताना दिसत होती, त्याच्यामुळे ती कोणाच्या तरी दबावाखाली आहे असं वाटत नव्हतं. इथून गौतमची खात्री झाली की भारती त्याला फसवते आणि रागाच्या भरात त्याने भारतीचा गळा दाबून तिथंच खून केला. रागाच्या भरात हत्या तर केली, पण आता मृतदेहाचं काय करायचं म्हणून त्याने मृतदेह आपल्या क्वार्टरमध्येच ठेवला आणि 11 तारखेला तो शाळेत ड्युटीला गेला. ड्युटीवरून आल्यावर संध्याकाळी त्याने मृतदेह एका मोठ्या पोत्यात भरला आणि आपल्या बाईकवर ठेवला आणि बेगुसरायला घेऊन गेला. तिथं रात्रीच्या अंधारात त्याने मृतदेह शेतामध्ये फेकून दिला. जेव्हा तो बाईकवरून मृतदेह घेऊन जात होता तेव्हा तो आपल्याच भागातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता आणि याच आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. अशा प्रकारे पोलिसांनी भारती कुमारी हत्याकांडातील खऱ्या आरोपीला अटक केली. गौतम सध्या तुरुंगात असून केसची कारवाई सुरू आहे. या गोष्टीतून आपल्याला एकच शिकवण मिळते, कधी 2 नावेत पाय ठेवून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं बुडणं नक्कीच आहे. भारती जर फक्त गौतम सोबत प्रामाणिक राहिली असती तर तो एक सरकारी शिक्षक होता. भविष्यात कदाचित तिचं त्याच्याशी लग्न सुद्धा झालं असतं, पण एका छोट्याशा चुकीमुळे भारतीला आपला जीव गमवावा लागला आणि गौतमला आपलं संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावं लागलं. ही होती भारती कुमारी हत्याकांड मागची खरी हकीकत. आणि व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.